मी डॉक्टर प्रदीप कोठाडिया, सीनियर ऑर्थोपेडिक सर्जन आणि मेंबर ऑफ कोठाडिया नर्सिंग होम. मी गेले 40 वर्ष सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करतोय. माझी स्पेशालिटी मेन आहे अस्थिरोग तज्ञ म्हणून मी प्रख्यात आहे. आणि आम्ही कोठाडिया नर्सिंग होम हे हॉस्पिटल 1987 साली सुरू केलेलं आहे. जवळजवळ आता 35 ते 36 वर्ष झाले की आम्ही रुग्णसेवेमध्ये आणि स्पेसिफिकली ऑर्थोपेडिक स्पेशालिटीमध्ये हे हॉस्पिटल सगळीकडेच आम्ही रुग्णांना सेवा देत आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला मी आणि माझे बंधू डॉक्टर नलीन कोठाडिया या दोघांनी हे हॉस्पिटल सुरू केलं. हे फक्त पहिल्यांदा 25 बेडचं हॉस्पिटल होते. नंतर डॉक्टर स्वप्नील कोठाडिया जॉईन झाले. हॉस्पिटल वाढवलं, रुग्ण वाढले, जागा कमी पडल्या, हॉस्पिटल पण वाढवलं. आणि आता डॉक्टर सुधांशू कोठाडिया की जे मणक्याचे स्पेशलिस्ट आहेत ते पण जॉईन झाले. त्यामुळे आमचं हॉस्पिटल हे सिंगल स्पेशालिटी इन ऑर्थोपेडिक जरी असलं तरी ऑर्थोपेडिकमधली मल्टिपल स्पेशालिटीज आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सांधारोपण करणारे डॉक्टर वेगळे आहेत, फ्रॅक्चर करणारे डॉक्टर वेगळे आहेत, गुडघ्यामध्ये दुर्बिणीने ऑपरेशन करणारे डॉक्टर स्वप्नील कोठाडिया आहेत. त्याचप्रमाणे खांद्याचे स्पेशालिस्ट, पायांचे स्पेशालिस्ट, हाताचे स्पेशालिस्ट डॉक्टरसुद्धा कार्यरत आहेत. हे हॉस्पिटलची वाटचाल एका डॉक्टरपासून सुरू झाली आणि आम्हाला आमच्याच घरातली लोक जॉईन होत गेले आणि हॉस्पिटलचा विस्तार वाढत गेला. हॉस्पिटलच्या विस्तीकरणामध्ये जसं आमच्या वाटा आहे तसाच जास्त वाटा हा आमच्यावर विश्वास असणाऱ्या रुग्णांचा आहे, ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं, आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आमच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे या रुग्णांच्या आम्ही पूर्णपणे आभारी आहोत. आम्ही त्यांच्यासाठी भरपूर कष्ट करतो, ते आमच्यासाठी आमच्यावरती विश्वास ठेवतात. तर असाच त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य लाभावे आणि असाच आमच्यावर विश्वास ठेवावा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या आशीर्वादाने हे हॉस्पिटल पुढं मोठं आणखीन करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील नलीन कोठाडिया. मी कोठाडिया नर्सिंग होम येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून 2006 पासून कार्यरत आहे. माझे शिक्षण MBBS आणि ऑर्थोपेडिक्स हे दोन्ही शिक्षण डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून झालेले आहे. आणि त्यानंतर माझी स्पेशालिटी म्हणजे स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिटी, दुर्बीणद्वारे ऑपरेशनची स्पेशालिटी आणि जॉईंट रिप्लेसमेंटची स्पेशालिटी करण्यासाठी मी ऑस्ट्रियाला 1 वर्ष काम केलेले आहे. आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर ह्या हॉस्पिटलला मी जॉईन झालो. कोठाडिया नर्सिंग होम हे माझ्या वडिलांनी आणि काकांनी 1987ला चालू केलं. त्याच्यानंतर 2006ला आम्ही आल्यानंतर हॉस्पिटल एक्सपांड केलं आणि त्याच्यानंतर सर्व आपल्या ऑर्थोपेडिक रिलेटेड ज्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे आम्ही ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी असंच डेव्हलप केली इथे, जिथे ऑर्थोपेडिक्स रिलेटेड कुठलीही गोष्ट जी रुग्णाला लागू शकते ही सर्व गोष्ट आम्ही इथे देतो. ही ट्रीटमेंट OPD बेसिसपासून ते ॲडमिट पेशंटपर्यंत सर्वांना लागू होते. काही पेशंटना OPD बेसिसवर ट्रीटमेंट देणे किंवा प्लास्टर्स करणे ह्या बेसिक ट्रीटमेंटपासून त्या अति अद्ययावत म्हणजे न्यूरोमॉड्युलेटर स्पाईन सर्जरी जो माझा भाऊ सुधांशू कोठाडिया करतो, किंवा जॉईंट रिप्लेसमेंट होतात, किंवा स्पेशालिटी आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे सर्जरी होतात, ह्या आम्ही इथे अगदी रेग्युलर बेसिसवर सध्या करतो. तर हा एक आमचा जो मनात होतं की ही आपण ऑर्थोपेडिक स्पेशल डेव्हलप करायची, त्याप्रमाणे आम्ही ही डे बाय डे हळूहळू त्याला डेव्हलप करत गेलो. सध्या आमच्याकडे ऑर्थोपेडिक रिलेटेड सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स काम करतात. ट्रॉमा जरी धरला म्हणजे फ्रॅक्चरचे पेशंट झाले, त्यासाठी साध्या फ्रॅक्चर्सपासून ते अगदी कॉम्प्लेक्स ट्रॉमापर्यंत पूर्ण सगळे सर्जरी त्याचे स्पेशालिटीज आम्ही मिळून काम करतो. फायदा कोठाडिया नर्सिंगचा असा आहे की आम्ही इथे 3 ऑर्थोपेडिक सर्जन काम करतो आणि प्रत्येक पेशंटची जिथे जिथं गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे तिथे पेशंटला फायदा असा आहे की 1 पेक्षा 2 डॉक्टरांची ॲट अ टाइम मदत मिळू शकते किंवा ओपिनियन्स मिळू शकतात. आणि जेव्हा आम्ही 2 डॉक्टर एकत्र काम करतो तेव्हा रिझल्ट 100% रुटीनपेक्षा जास्त चांगले मिळण्याची शक्यता असते.
सो हे ऑर्थोपेडिक स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही पहिले सांगितलं असं आर्थ्रोस्कोपी रिलेटेड सर्जरीज, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज, स्पाईन सर्जरीज होतात. नंतर ऑल कॉम्प्लेक्स ट्रॉमा म्हणजे जे काही गुंतागुंतीचे फ्रॅक्चर आहेत ते, किंवा ज्यांची हाडं जुळली नाहीत, किंवा ज्यांच्या हाडात इन्फेक्शन आहे, ज्यांचे जन्मापासूनचे अपंग आहे, किंवा मार लागल्यानंतरचं एखादं अपंगत्व डेव्हलप झालं आहे, ह्या सुद्धा शस्त्रक्रिया तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं आपण ह्या व्यवस्थित करू शकतो, कारण आमची टीम मोठी आहे. प्लस आपल्याकडे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणजे लहान मुलांचे व्यंग आहेत किंवा लहान मुलांचे फ्रॅक्चर आहेत त्याचे स्पेशालिटी डॉक्टर्स येतात. काही डॉक्टर ज्यांना फूट अँड अँकल स्पेशालिस्ट म्हणतात, हे फूट अँड अँकल स्पेशालिस्ट सुद्धा डॉक्टर आपल्याकडे कार्यरत आहेत. प्लास्टिक सर्जन, व्हॅस्क्युलर सर्जन, ही टीम वर्क आहे. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जरी फक्त हे आता प्लास्टर पुरतं आणि एखादा फ्रॅक्चर पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ज्या अनुषंगाने मोठमोठे किंवा मोठमोठे अपघात होतात किंवा ज्या स्पीडने अपघात होतात, ह्यामुळे हे पेशंट जे आमच्याकडे येतात हे डे बाय डे कॉम्प्लेक्स होत चालले. म्हणजे जे फ्रॅक्चरचा पॅटर्न आहे हा फ्रॅक्चर डे बाय डे कॉम्प्लेक्स व्हायला लागलाय, आणि त्या कॉम्प्लेक्स गोष्टीसाठी ही टीम गरजेची आहे. म्हणजे एकाच पेशंटला ऑर्थोपेडिक लागू शकतो, एकाच पेशंटला जनरल सर्जन लागू शकतो, कुणाला व्हॅस्क्युलर सर्जन म्हणजे रक्तवाहिनीचे डॉक्टर आहेत, ही सगळी टीम आमची तयार आहे. सो कुठलाही पेशंट आमच्याकडे आला तरी त्याला पूर्ण टीम आमची एकत्र येऊन काम करून चांगल्यात चांगले रिझल्ट किंवा गुण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 1987 पासून आपला सर्वांचा विश्वास आमच्यावर आहे आणि असाच इथून सुद्धा कंटिन्यू राहावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या अजून 1-2 वर्षानंतर हे हॉस्पिटल आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करणार आहोत. दुसऱ्या जागेत आम्ही शिफ्ट होणार आहोत. हे सुद्धा तुम्हाला जसे तिकडचं हॉस्पिटल चालू होईल तसे इन्फॉर्म केलं, आणि तिथं सुद्धा तुमची अशीच मदत आम्हाला आणि असाच आमचा चांगला अनुभव आम्ही देऊ, आणि तुम्ही ट्रीटमेंट अशीच कंटिन्यू करत जाऊ अशी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्ते. Myself, Mrs. Aarti Pradeep Kothadiya, working as the administrative officer for last 10 years here. I was a zoology means biology lecturer in Dayanand College, served there for 28 years, and then joined Kothadiya Nursing Home to help my all doctors. Here working on not only as an administrator, I am also looking after the accounts and all the things. But what prime importance in our case, that means in Kothadiya Nursing Home, is that as it is an orthopedic hospital, mainly we have to deal with the trauma patients, and so whenever the trauma patient comes here, we prioritarily shift the patient to casualty, X-ray if needed, and immediately to our RR setup where all the things are available, and we start with the treatment in view that the patient should save the life or the part whatever is injured, instead of insisting them on paying the advance etc. That is our second motto, but the first motto is to save their life, to save their part, to treat them, and we always ensure that the patient goes back with an healthy condition. And so that's why accordingly our staff is also cordial. They all rush to the patient, immediately shift the patient, and they all help the patient, and with humanity they are also working in our hospital and also behave with the patient in that way, so that many of the patients in the review they always praise our staff, all our sister staff. Some of them are ANM, of course some of them are GNM, working well, experienced, and also helping the patients. And ward boy nursing staff, they are also in adequate number here, 10 to 11 ward boys, 12 to 13 maushis are there. So it's a team of Kothadiya Nursing Home. Together we are working with the doctors in benefit of the patients. We also have the insurance facility, means medical facilities. Near about 50 companies are along with us, so that we can serve the patients better, so that whenever they come here for admission, there is no pressure for them to immediate payment of the money. We also help them for their mediclaims also, so that makes their work a little bit easy. Hello all, I am Dr. Monica Kothadiya. I am the physiotherapist and in charge of the Positive Physiotherapy Center, which is a part of Kothadiya Nursing Home since 2006. Here we are a team of 4 physiotherapists, myself, Dr. Monica Kothadiya, Dr. Sandesh Kale, Dr. Manjuna Zadhav, and Dr. Mohammed Ali.
We are seeing the patients here 6 days a week from Monday to Saturday from morning 9 a.m. to 7 p.m. As you all know, our physiotherapy clinic here is well versed and well equipped with almost all the modern physiotherapy machines and gadgets which we need for the treatment of our patients. We have matrix therapy, magnetoring therapy. Along with that, we are dealing with dry needling, taping, etc. In our clinic, we are basically seeing many shoulder patients, knee patients, spine patients, along with the routine patients. But we are really expertised in sports physiotherapy and musculoskeletal physiotherapy here. Our main mission over here is to boost the motivation of all our patients and get them back to their ADLs as soon as possible. We really emphasize on strengthening of the muscles, getting the mobility of the joints, and help in speedy recovery of all our patients. Thank you so much. नमस्कार, मी डॉक्टर रुचा कोठाडिया, नेत्ररोग तज्ज्ञ, कोठाडिया नर्सिंग होम सोलापूर येथे कार्यरत आहे. माझे MBBS हे सावंगी येथे झाले. माझे DOMS म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये जे स्पेशलायझेशन लागतं ते माझं मिरज येथे झालेलं आहे. आता सध्या मी प्रायव्हेट सुरू केलेलं आहे कोठाडिया नर्सिंग होममध्ये. तिथे मला सुरू करून 1 वर्ष झाला. त्याच्या अगोदर पण मला प्रॅक्टिस मी करत होते. आपल्या इथे विविध प्रकारच्या मशिनरीज आहेत. आपल्याकडे डोळ्यांचे नंबर काढले जातात, डोळ्यांचे वेगवेगळे प्रकारचे ऑपरेशन, मोतीबिंदूचं ऑपरेशन, काचबिंदूची ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यासाठी लागणारी विविध मशिनरीज आपल्याकडे अवेलेबल आहे. बिन टाक्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रियासुद्धा आपल्याकडे होते. त्यामुळे पेशंट सर्जरीतून लवकर रिकवर होतात आणि लगेच आपल्या कामाला सुरुवात करू शकतात. आपल्याकडे विविध प्रकारची मशिनरीज आहेत. ही काही मशिनरीज स्वित्झर्लंडमधून आहे, काही जापानमधून आहे. अशा वेगवेगळ्या टेक्निकमधून आपण पेशंटच्या आजारांचे निष्कर्ष करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट करू शकतो. धन्यवाद. मी विठ्ठल दत्त मुक्काम पोस्ट अरणगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. मी एसटी ड्रायव्हर आहे. माझा अपघात सोनारीजवळ झाला आहे. सोनारीतून मला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. तिथल्या डॉक्टरांनी म्हणले तो उपचार होत नाही तुमचा, बार्शीला घेऊन जावा. बार्शीला कृपया डॉक्टरसमोर आणलं. ते म्हणले बाबा आपल्याकडे ही सोय नाही, तुम्ही सोलापूरच्या कोठाडिया हॉस्पिटलला घेऊन जावा. आमच्या बारक्या बंधुराजने फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांशी बोलणं करून मला इथं ॲडमिट केलं. इथं डॉक्टरांनी आणल्यावर डॉक्टरांनी यमाच्या तावडीतनं मला बाहेर काढलं. डॉक्टराचं बहुत म्हणजे चांगलं सहकार्य भेटलं आणि स्टॉप तर 1 नंबर घेतला. आपल्या घरची माणसं जेवढी सोय हे करत नाही तेवढी स्टाफ आपला हे करत नाही. कोठाडिया हॉस्पिटल आल्यावर प्रदीप सरांनी, तिथे स्वप्नील सरांनी, ते आपली मेघना मॅडम यांनी चांगलं सहकार्य केले आणि मला मृत्यूच्या दळातून त्यांनी बाहेर काढलं. मला ती डॉक्टर साहब जी है देव मानस भेटले मला. मैं कर्नाटक आलम से बात कर रहा हूँ. यहाँ पर एक्सीडेंट हो गया था मेरा आलम में. यहाँ पे आके बताए डॉक्टर कोठाड़ी सर को और यार ऑपरेशन किए, एकदम अच्छा ऑपरेशन हो गया. पूरे स्टाफ भी अच्छे हैं, पूरा अच्छा है. मैं बहुत धन्यवाद देता हूँ कोठाड़ी सर को कि मेरा ऑपरेशन सक्सेस हो गया.